हॅलो नमस्कार, मी आहे संध्या. शिवश्रुती क्रिएशनमध्ये आपला स्वागत आहे. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आम्ही चाललेलं आहे सवळ गावाकडे, कारण की माझा भावाचा कार्यक्रम आहे देवदेवचं. मी आलेला आहे ताईंकडे. तुम्ही म्हणत असाल की ताईंकडे भावाचा कार्यक्रम कसं का, की ताईंची मुलगी छोटी माझ्या भावाशी लग्न झालं असल्यामुळं त्याच्या सासरी, आता माझं नणंदचं घर आहे त्याच्या सासरी, त्यासाठी त्यांना आलेला आहे ताईंकडे. आता निघालेला आम्ही सवाळ्याला. तो म्हणजे कशाचं कार्यक्रम ते तुम्हाला सांगते. की ताई त्यांच्यात की पद्धत आहे, मुलीचं लग्न झालं की मुलाकडचं हे बकरं द्यायचं असते, एक बदं द्यायचं असते. आणि मुलीला मुलगा झाला तरी जावळाचं एक बकरं आणि लग्नाचं एक बकरं, असं 2 बकरे असतात. आता I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago. आम्ही सवाळ्याला पोचलेला आहे आणि हा ताई त्यांच्यात ना बहुकीतला वाडा आहे, की तो दादा म्हणत होते तुमचं काय असेल तो कार्यक्रम इथं करून घ्या. इतकं छान होतं तो वाडा. 100 वर्षाचा वाडा म्हणजे सगळं हा बहुकी म्हणजे एक रूम होतं. सर्व काही मस्त वाटत होती. तिथं गार वाटत होतं, पंख नसलं पण इतकं गार वाटत होती. आणि इथं तयारी चालू आहे की देवाकडे, देव म्हणजे सटवायचं मान आहे. हा सर्व काही कार्यक्रम करतो तो सटवायचं देवीसाठी, की आधी सटवायला जावळ द्यायचं की मग नंतरनी ना तो बकरा कापायचा असतं. म्हणून ना हा सर्व काही कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि एकीकडे म्हणजे भाऊजाईचं उपवास होतं, त्यांच्यासाठी शाबू वगैरे करत होते आहे. आणि पुरुषांसाठी सकाळी लवकरच त्यांनी घाई निघाले असल्यामुळं मग हा सर्व कार्यक्रम करायला बरंच उशीर लागतो, म्हणून त्यांच्यासाठी पोहे वगैरे नाश्ता करत होते. आणि 14 सवाशीण सांगितलेलं आहे. ती तो म्हणजे एक लक्ष्मीला 7 सवाशिणी की सटवायचे 7 सवाशीण अशी म्हणून 14 सवाशीण सांगितलेलं आहे. आणि हा बदेचा कार्यक्रमासाठी ना चुलती किंवा आई लागतं. त्यासाठी ना मला चुलती नाही आहे, की माझी मम्मी आणि माझी आत्या आलेला आहेत. माझं भाऊ ना 2 दिवस आधीच आलेलं होतं, कारण की ना बरंच काय सामान लागत होते. काय सामान आणायचं ठेवायचं, बकरंही आणायचं होतं त्याला. त्यासाठी 2 दिवस त्यांना सुट्टी काढून मग सोलापूरमध्ये आलेला आहे ताईंकडे. माझी आई आणि माझी मम्मी ना कार्यक्रमाच्या दिवशीच रात्री 11 वाजता बसलेले होते आणि पहाटे 4 वाजता उतरले ते सोलापूरला माझ्या ताईंकडे. आणि त्यांनी ना पहाटे 3 वाजल्यापासून पुरणाचा स्वयंपाक करत होते, कारण की त्या गावाकडच्या सर्व देवांना नैवेद्य दाखवायचं आहे. म्हणून इकडं आल्यानंतर कधी पुरण घालायचं आणि कधी शिजायचं, कधी म्हणजे सर्व काही कार्यक्रम कधी करायचं, त्यासाठी पुरण पहाटे 3 वाजता उठून त्यांनी आंघोळ वगैरे करून मग पुरणाचा स्वयंपाक घरीच करून घेतलेला आहे. मग इथं आले सर्व काही सामान सगळं ठेवलं आम्ही जागी. मग हा बदेचे पण ताई आले होते लवकरच, की त्यांनी ओरडत होते किती वेळ लावला, की बरंच उशीर झाले तुमची वाट बघत होते. काकू ओरडत होते. मग ना हा सर्व हा आहे बदत, की त्यात आता ना छोटीशी दिवा लावतात, की आता माझी मम्मीची पण आयार वगैरे करून मग हा बदत त्यांच्या डोक्यावर ठेवून मग वजं उतरलं का असे म्हणून ना त्यांनी आता वाजवत मंदिराकडे घेऊन चाललेलं आहेत. नाही ते घेतले शाल
बघितले तर पण कोणाचं लक्ष नाही झालं म्हणून तू म्हटले मी पण नाही उतरलं पण दीपक जाऊ नये इकडून गेले त्या पुढे तू अगं घातलाय बांधते आता सुपारी पान ठेव नुसतं हा बस त्या ह्याच्यात आली चल दिलं ते मागं कसं यायचं काय पडतं तिथं हाय वाटतंय हो का तिथं काय हाय हाय का इकडे बस बाय तिने कट्टा बघून बसली तिथं बस इकडे बसली हुडकत नाही थोडं जागा तुझ्यापेक्षा पाहू पुढं माझ्या जास्ती झाली
लिंबू काय करायचंय? हे लिंबून पडत इथं मला इथं ठेवा मला ठेवा इथं ठेवा काय वजन उतरलं म्हणा हा वजन उतरलं म्हणून पाया पडायचं आपल्याचा भात करायची पावती पण जागली तर चमचे नाही बाई आजारी खावा मला टाइम नाही बघायला दे नको बघ आता फुल झालं संदीप देशमुख कट काढलं व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर